श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही मिथुन राशीचे आहात का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात बुद्धिमान समजली जाणारी मिथुन राशी अनेकदा स्वतःच्याच विचारांच्या चक्रव्यूहात का अडकते? वरून अत्यंत आनंदी, बोलके आणि बिनधास्त दिसणारे हे लोक रात्रीच्या अंधारात नक्की कोणत्या चिंतेशी लढा देत असतात? आज आपण मिथुन राशीच्या आयुष्यातील त्या पडद्यामागच्या रहस्यांचा उलगडा करणार आहोत, जे आजवर कोणत्याही ज्योतिषाने उघड सांगितले नाही. मिथुन राशीच्या लोकांबद्दल एक सर्वात मोठा संभ्रम समाजात आहे की हे लोक खूप प्रॅक्टिकल असतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि आयुष्यात खूप वेगाने पुढे जातात. परंतु ज्योतिषशास्त्राचे आणि कर्माचे एक अतिशय गूढ सत्य असे आहे की मिथुन राशीच्या लोकांकडून अनेकदा नियती स्वतःच काम करून घेते. त्यांच्या आयुष्याची दोरी त्यांच्या स्वतःच्या हातात असण्याऐवजी एका अदृश्य शक्तीच्या हातात असते, जी त्यांना सतत विशिष्ट दिशेने ढकलत राहते. या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेकदा अशा घटना घडतात ज्यांची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अचानक नोकरीमध्ये बदलणे, अगदी जवळच्या माणसाने विश्वासघात करणे आणि अचानक शून्यातून विश्व निर्माण करणे, हे सगळे मिथुन राशीच्या बाबतीत नियती आधीच लिहून ठेवते. अनेकदा त्यांना स्वतःला जाणवतं की ते जे काही करत आहेत ते त्यांच्या इच्छेने होत नसून परिस्थिती त्यांच्याकडून ते जबरदस्तीने करून घेत आहे. हे दुसरं काही नसून मिथुन राशीच्या पूर्वपुण्याईचे आणि त्यांच्या प्रारब्धाचे संकेत असतात, जे त्यांना नियतीच्या हातातील एक माध्यम बनवतात. हा संपूर्ण प्रवास मिथुन राशीच्या लोकांचा सर्वात मोठा शत्रू ठरते, ती म्हणजे त्यांची स्वतःची मानसिक चिंता. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे त्यांची बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता अफाट असते. त्यांचा मेंदू 24 तास सक्रिय असतो. अगदी झोपेतही त्यांचे उपजत मन विचार करत असते. परंतु याच अफाट बुद्धीचा एक दुष्परिणाम म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचार. मिथुन राशीचे लोक प्रत्येक साध्या गोष्टींचा एवढा खोलवर विचार करतात की अगदी घटना घडण्यापूर्वीच त्यांचे शेकडो भयानक परिणाम त्यांच्या डोक्यात तयार असतात. ते प्रत्येक परिस्थितीच्या व दोन्ही बाजू तपासतात आणि याच द्विस्वभावामुळे त्यांच्या मनात एक अनामिक भीती आणि अस्वस्थता घर करून बसते. सगळ्यात मोठी शोकांतिका ही आहे की मिथुन राशीच्या व्यक्तींकडे पैसा, प्रतिष्ठा, सुख, सुविधा, चांगला जोडीदार आणि मित्र परिवार असूनही त्यांचे मन आतून नेहमी अस्वस्थ असते. एकांतामध्ये किंवा रात्री बेडवर पडल्यावर त्यांना एका तीव्र रिकामेपणाचा सामना करावा लागतो. सर्व काही असूनही मन शांत का होत नाही, हा प्रश्न त्यांना सतत सतावत असतो. या अवस्थेमुळे मूळ त्यांच्या संवेदनशील मनामध्ये आणि बदलांच्या तीव्र इच्छेमध्ये दडलेले आहे. मिथुन राशीला एकाच साच्यात जगणे अजिबात आवडत नाही. जेव्हा आयुष्यात काहीतरी नवीन, थ्रिलिंग किंवा आव्हानात्मक नसतं, तेव्हा त्यांची बुद्धी स्वतःच्या विरुद्ध काम करू लागते आणि जुन्या वाईट आठवणी उकरून काढून मनाला त्रास देऊ लागते. परंतु कर्म आणि नियतीचा हा खेळ इथेच संपत नाही. मिथुन ही एक द्विस्वभावी राशी असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात कर्म आणि नियती समांतर रेषेत चालतात. नियती त्यांना परिस्थितीत आणून देते, पण त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे त्यांचे कर्म ठरवते. जर मिथुन राशीच्या व्यक्तीने चिंतेच्या आहारी जाऊन आपले कर्म कमजोर केले तर नियती त्यांच्यावर हावी होते आणि त्यांचे आयुष्य अधिक खडतर बनवते. याउलट जर त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर चिंतेसाठी न करता कर्माचा अधिकार समजून योग्य दिशेने केला तर ते स्वतःची नियती बदलण्याची ताकद ठेवतात. कर्माचा योग्य परिणाम मिळवण्यासाठी या मानसिक चिंतेच्या
चक्रव्यूहातून मुक्ती होण्यासाठी मिथुन राशीला आपल्या विचारांवर ताबा मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. डोक्यात येणाऱ्या विचारांचे वादळ शांत करण्यासाठी त्यांनी ते विचार कागदावर मांडायला हवेत. बुध ग्रहाची नकारात्मक ऊर्जा शांत करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि दररोज प्राणायाम करणे हाच त्यांच्यासाठी चिंतेतून मुक्तीचा एकमेव मार्ग आहे, महामार्ग आहे. जेव्हा मिथुन राशीचा माणूस भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून पूर्णपणे वर्तमान काळात जगायला शिकतो, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील खरी जादू सुरू होते. या राशीच्या नियतीचे अंतिम रहस्य हेच आहे की तुमची बुद्धी हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे आणि तुमचा अतिविचार हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू. ज्या दिवशी तुम्ही जगाला बदलण्याचा किंवा प्रत्येक गोष्टीवर निर्णय ठेवण्याचा प्रयत्न सोडून द्याल आणि केवळ स्वतःच्या पवित्र कर्मांवर लक्ष केंद्रित कराल, त्या दिवशी नियती स्वतः तुमच्या कष्टाचे सोने करेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी जर स्वतःच्या मनावर विजय मिळवला तर त्यांना आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही आणि मनाची ती जुनी अस्वस्थता कायमची संपून जाईल. मित्रांनो, तुमच्याही जीवनात अगदी असंच घडत आहे का? तुमच्याकडे सगळं काही असूनही रात्री डोळे मिटताना मनाचा कोणता तरी कोपरा अस्वस्थ असतो का? तुम्हालाही अनेकदा असं जाणवतं का की तुम्ही प्रचंड कष्ट करूनही परिस्थिती तुम्हाला हवं तिथं घेऊन जात नाही? तर कोणती तरी अदृश्य शक्ती किंवा नियती तुमच्याकडून तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी करून घेत आहे का? जर तुमचं मनही अशा चिंतेच्या चक्रव्यूहात अडकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते. कारण जेव्हा आपण आपल्या मनातील अस्वस्थता इतरांसोबत शेअर करतो तेव्हा अर्धी चिंता तिथेच संपून जाते. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मिथुन राशीच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्यांच्याही मनाला आज खरी शांती मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.